नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी जी सलगी वाढवलेली आहे त्याबद्दल धडा शिकवायचाच असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. आणि त्याचमुळे मोठा घोडेबाजार विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेला आहे. आता बच्चू कडू जे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत, संस्थापक, ते थेट शिवसेनेमध्ये प्रवेश करतील का या संबंधी देखील एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचशा गाठी मांडलेल्या आहेत. एकूण ही जी विधान परिषदेची जी निवडणूक आहे, 9+1 सदस्य निवडून आणण्यासाठी ही अतिशय रंगतदार होणार आहे आणि तितकीच खर्चिक होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सामदंड भेद ही सगळी भारतीय जनता पार्टीने शिकवलेली पूर्ण नीती या आपल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी आता वापरायचीच असं ठरवलेलं आहे आणि आपण त्या संबंधी थेट विश्लेषण करतोय. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, एकनाथ शिंदे हे सातत्याने आता जो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय जो सासुरवास होतोय त्याला आता वैतागलेले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा अलीकडे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्रास दिला गेलेला आहे त्याचा वचपा काढायचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सहजासहजी विधान परिषदेमध्ये बिनविरोध येऊ द्यायचं नाही यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात एक नीती आखलेली आहे. आता बच्चू कडू हे राजकारणातलं एक तसं मोठं नाव आहे. आता हे जे मोठं नाव आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने आणि अतिशय ज्वलंतपणे मांडणारे असे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मग किती नाही म्हटलं तरी एक मोठी अशी शक्ती आहे. ते ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन करतात त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत असतो आणि अतिशय आक्रमक स्वभावाचे बच्चू कडू हे एक काळ एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील होते. आता पुन्हा त्यांना वेध लागलेले आहे की विधान परिषदेचं सदस्य व्हायचं आणि आपलं राजकीय वजन वाढवायचं. भारतीय जनता पार्टीने आपल्याला मंत्रीपद दिलं नाही दुसऱ्या काळामध्ये, त्यामुळं अतिशय संतप्त झालेले बच्चू कडू आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आलेला एकूण अनुभव लक्षात घेता आता ती प्रहार जी संघटना आहे ती शिवसेनेच्या दावणीला बांधणार का हा या वेळेचा प्रश्न आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याविषयी योग्य काय ते ठरेल. आता एकनाथ शिंदे यांनी जर 10वा उमेदवार दिला, एक लक्षात घ्या, विधान परिषदेच्या 9 जागावर ही निवडणूक होत आहे आणि एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे जी 12 मेला होणार आहे आणि तो जो 10वा उमेदवार आहे तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे आणि तो जिंकून येणार आहे. आता उरले 9, याच्यामध्ये 6 भारतीय जनता पार्टीचे आमदार होतील, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा 1 आमदार निवडून जाईल. आता प्रत्येक पक्षामध्ये काय चाललेलं आहे, धनदानगे आलेले आहेत. ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी देण्याची हीच वेळ आहे असं प्रत्येक पक्षाला वाटतं. ते एक आहे. दुसरीकडे इतर पक्षातले काही लोक घेऊन जर आपलं राजकीय बेरजेचं राजकारण आपल्याला करता येईल तोही विचार केला जातोय. या सगळ्या गोष्टी आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे शरद पवार आता राज्यसभेवर जायचे आहेत ते बिनविरोधच गेले पाहिजे यासाठी जसं राजकीय शहाणपण दाखवलं तसं राजकीय शहाणपण या विधान परिषद निवडणुकीमध्ये दाखवायचं नाही असं त्यांनी पक्क ठरवून टाकलेलं आहे. आणि आता उद्धव ठाकरे म्हणजे ज्या महाविकास आघाडीकडे 46-49 जी काही मतं आहेत म्हणजे 288 पैकी त्या मतांवर उद्धव ठाकरे सहज बिनविरोध निवडून येऊ शकतात विधान परिषदेवर. परंतु जर एकूण 9 उमेदवार असले म्हणजे महाविकास आघाडीचा 1 उमेदवार जो उद्धव ठाकरे आणि बाकीचे हे 8 हे जर असले तर ही बिनविरोध होऊ शकते. मात्र जर या 9 जागांसाठी 10 उमेदवार जर राहिले आणि 10वा उमेदवार जर एकनाथ शिंदेंनी दिला तर काय, त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
तुम्ही वर्षा बंगल्यावर रात्री 2 नंतर भेटा. अगं ती भेट नाकारा, काय करायचं ते करा. मी मात्र आता माझं राजकीय कसबपणाला लावलेलं आहे. महाशक्ती आता अधूनमधून मला भेटी द्यायला लागलेली आहे. ते जरी काही वर दिल्लीमध्ये काही जे घडत असलं, मला ऑपरेशन टायगर करायला रोखलेलं असलं, मला ऑपरेशन तुतारी करायला रोखलेलं असलं, तरी मी अतिशय खमकेपणाने माझं हे निवडणुकीचं जे गणित आहे विधान परिषदेचं, मी ते खेळण्यास मुक्त आहे. मला बंधन नाही. अशा प्रकारचा मेसेज त्यांनी आपल्या राजकीय वर्तणुकीतून गेल्या 10-15 दिवसांमध्ये दिलेला आहे. आता 12 मेला हा निकाल लागेल. 30 एप्रिल पर्यंत सगळे अर्ज भरायचे आहेत. हे नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. आणि मुळातच हे जे वरचं सभागृह आहे विधान परिषद विधिमंडळातलं, म्हणजे विधानसभा हे खालचं सभागृह आणि विधान परिषद हे वरचं सभागृह, म्हणजे अतिशय म्हणजे थिंक टँक समजा तुम्ही विधिमंडळातला. या थिंक टँक साठी जे काही लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून दिले जातात ते 6 वर्षांसाठी असतात. आणि मग या मध्ये आपल्याला जर संधी मिळाली तर मग त्याच्यासाठी वाटेल तेवढा पैसा मोजायचा. अशा प्रकारे उद्योजक देखील उद्योगी राजकारण करतात. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, ते शिवसेनेमध्ये आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये. मग जर आता हे 10वा उमेदवार एकनाथ शिंदेंनी दिला तर ती निवडणूक अधिक रंजक होणार आहे राजकीय दृष्ट्या. आणि एकनाथ शिंदे ही संधी आता दवडायची नाही. आणि आपला रुतबा काय आहे, आपण मनी मसल पॉवर वापरून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे सगळं वापरायचं आणि यशस्वी करायचं, तेच मी करतोय असं सांगत ते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना, या दोघांनाही कशा प्रकारचा धडा शिकवतात हेच आपल्याला कळणार. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.